तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो काही टॉपिक आहे तर तो टॉपिक आपला असणार आहे सेकंड नंबरचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही ॲग्रोनॉमीच्या लेक्चरची जी काही सिरीज चालू होती, तर त्या ॲग्रोनॉमीच्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे जे काही क्रॉप क्लासिफिकेशन असेल, फील्ड क्रॉपचे जे काही क्लासिफिकेशन आहेत, त्याचबरोबर त्याचं जे काही इम्पॉर्टन्स आहे, इकॉलॉजी आणि त्याची इकोसिस्टम, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर हा टॉपिक तुम्हाला काय आहे की हा टॉपिक आपला सेकंड सेमिस्टरला आहे बीएससी ॲग्रिकल्चरला. त्याचबरोबर तुम्हाला हा गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा काय राहणार आहे, एक इम्पॉर्टन्ट टॉपिक राहणार आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय पाहायचे, क्लासिफिकेशन ऑफ दी क्रॉप पाहायचे. त्याच्या आधी सगळ्यात आधी आपण काय करून घेऊया की काही क्रॉपची जी काही डेफिनेशन आहे तर ती लक्षात घेऊया. तर क्रॉपची डेफिनेशन म्हणजे काय राहणार आहे, तर क्रॉप इज द जनरल क्रॉप इज अन ऑर्गॅनिझम ग्रोन अँड ऑर हार्वेस्टेड फॉर ऑप्टेनिंग यील्ड. काय आहे की एक क्रॉप म्हणजे काय आहे की जे आपण काय करतो, ग्रो करतो आणि त्यालाच काय करतो, ग्रो केल्यानंतर आपण त्याला पुन्हा काय करतो, हार्वेस्ट करतो फॉर ऑप्टेनिंग यील्ड. आपलं उत्पन्न आपल्याला भेटण्यासाठी आपण जे झाड आपण जमिनीमध्ये ग्रो करून त्याला हार्वेस्ट करतो आणि उत्पन्न काढतो आणि त्याच्यापासून आपण कशासाठी करतो, ते प्लांट कल्टिवेटेड फॉर दी इकॉनॉमिक पर्पज साठी आपण काय करत असतो, ते क्रॉप ग्रो करत असतो. तर त्यालाच काय बोलतो आपण, क्रॉप असे बोलतो. तर आता जे काही क्लासिफिकेशन आहेत क्रॉपचे, तर त्या क्रॉपचे क्लासिफिकेशन आहेत तर याच्यावरती तुम्हाला हमखास क्वेश्चन केला जातो. तर तुमचं पहिला क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन ऑन्टोजेनी, त्यालाच आपण बोलतो बेस्ड ऑन लाईफ सायकल. त्याचबरोबर बेस्ड ऑन इकॉनॉमिक यूज, बेस्ड ऑन बॉटनी, बेस्ड ऑन सीजन आणि बेस्ड ऑन क्लायमेट्स. हे काय आहेत, क्रॉपचे क्लासिफिकेशन आहेत. तर हे जे क्रॉपचे क्लासिफिकेशन आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आहे बेस्ड ऑन ऑन्टोजेनी लाईफ सायकल. तर त्या लाईफ सायकलमध्ये पहिला आहे अॅन्युअल क्रॉप. तर आता अॅन्युअल क्रॉप्स म्हणजे काय, दी क्रॉप प्लांट्स दॅट कम्प्लीट देअर लाईफ सायकल विथिन ए सीजन ऑर इयर. हे असे प्लांट्स की जे काय करतात, त्यांची लाईफ सायकल एका सीजन मध्ये आणि किंवा एका वर्षामध्ये काय करतात, ते कम्प्लीट करतात. तर त्याला काय बोलतो आपण, अॅन्युअल क्रॉप्स. आता हे कसे आहेत की त्यांची जी काही लाईफ सायकल आहे, म्हणजेच काय की समजा तुम्ही आता त्याच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे की व्हीट, राईस, मेज आणि मस्टर्ड आहे. तर व्हीट घेतलं, व्हीट तुम्ही लावला तर समजा व्हीट तुम्ही रब्बी क्रॉप आहे, रब्बी क्रॉप मध्ये रब्बी सीझन मध्ये तुम्ही काय केलं, व्हीट ग्रो केला. मग व्हीट काय केला तुम्ही की त्या रब्बी सीझन मध्येच आपण काय करतो, त्या व्हीटला हार्वेस्टिंग करतो. म्हणजेच काय करतो, जे काही व्हीट आहे ते त्याची लाईफ सायकल एका सीझन मध्येच किंवा एका वर्षाच्या आतमध्येच काय करतं, ते कम्प्लीट करतात. त्याला आपण बोलतो अॅन्युअल क्रॉप्स. त्याचबरोबर दे प्रोड्यूस सीड, ते काय करतात, आपले सीड प्रोड्यूस करतात अँड डाय विथ इन दी सीजन. आणि काय करतात, त्या सीजन मध्येच ते काय होतात, डाय होतात किंवा मरण पावतात. तर असं झालं हे अॅन्युअल क्रॉप्स. त्याचे एक्झाम्पल काय आहेत, व्हीट, राईस, मेज, मस्टर्ड एक्सेट्रा. समजलं. त्याचबरोबर दुसरा आहे बायनियल क्रॉप्स. आता बायनियल क्रॉप्स मध्ये काय आहे की जे काही आपले बायनियल क्रॉप्स आहेत, तर अॅन्युअल क्रॉप्स मध्ये काय पाहिलं की असे क्रॉप की जे त्यांची लाईफ सायकल काय करतात, एका सीझन मध्ये ते कम्प्लीट करतात. आणि जे काही आहे बायनियल क्रॉप्स आहेत, तर त्या बायनियल क्रॉप्स मध्ये काय आहे की जे प्लांटची जी काही लाईफ सायकल आहे तर ती कशी होते, 2 सीझन ऑर 2 इयर्स. म्हणजे असे प्लांट्स की जी त्यांची लाईफ सायकल 2 सीझन किंवा 2 इयर मध्ये काय करतात, कम्प्लीट करतात. तर फर्स्ट सीझन, आता हे काय करणार आहे की फर्स्ट सीझन मध्ये काही स्टेज कम्प्लीट करणार आहे. त्याचबरोबर सेकंड सीझन मध्ये ते दुसरी स्टेप कम्प्लीट करणार आहे. तर फर्स्ट स्टेज मध्ये काय आहे की फर्स्ट सीझन मध्ये ते काय करणार आहे की ती प्लांट हॅव प्युअरली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ युजली कन्फाइन्ड टू दी रोस्टेड ऑफ दी लिव्स. म्हणजे पहिल्या सीझन मध्ये ते काय करणार आहे की फक्त त्यांची जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती कम्प्लीट करणार आहे. आणि सेकंडला काय करणार आहे की सेकंड इयर और सेकंड सीझनला दे प्रोड्यूस फ्लावर स्टॉक्स. ते काय करतील, नंतर फ्लावर प्रोड्यूस करतील अँड फ्रॉम दी क्राउड अँड आफ्टर प्रोड्युसिंग सीड दी प्लांट डाय. आणि नंतर काय करतील की जे दुसऱ्या सीझन मध्ये ते फ्लावर प्रोड्यूस करून त्याला सीड्स फॉर्म होतील. सीड्स हार्वेस्ट झाल्यानंतर ते काय होऊन जातील, डाय होऊन जातील. तर त्याचे जे काही एक्झाम्पल आहेत, तर शुगर बीट, बीटरूट एक्सेट्रा, हे काय आहेत, बायनेल क्रॉपचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर तिसरा आहे पेरेनियल क्रॉप्स. आता पेरेनियल क्रॉप्स म्हणजे काय की असे क्रॉप्स दे लाईव्ह फॉर 3 or more इयर्स, की 3 किंवा 3 पेक्षा अधिक वर्षामध्ये ते काय करतात, त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करतात. अशा क्रॉप्सला आपण काय बोलत असतो, पेरेनियल क्रॉप्स असे बोलत असतो.
दे मे बी सीड बेअरिंग ऑर नॉट सीड बेअरिंग. आता काय आहे की त्याच्यामध्ये सीड बेअरिंग किंवा नॉन सीड बेअरिंग सुद्धा क्रॉप्स असतात. आता सीड बेअरिंग म्हणजे काय? तर सीड बेअरिंग म्हणजे की अशा क्रॉप ज्या क्रॉप पासून आपल्याला सीड प्रोड्यूस होतात, तर त्याला आपण बोलतो सीड बेअरिंग. आणि नॉट सीड बेअरिंग की ज्या क्रॉप पासून आपल्याला सीड भेटत नाही. मग कसे आहेत? तर पहिला एक्झाम्पल आहे त्याचे की नॅपियर फॉडर ग्रास. आता नॅपियर फॉडर ग्रास मध्ये काय भेटणार आहे? नॅपियरचे जे काही फॉडर ग्रास आहे की जे आपण जनावरांसाठी चाऱ्यासाठी वापरतो, त्याच्यापासून तुम्हाला सीड भेटणार आहे का? तर नाही भेटणार. म्हणजेच काय, ते आपण फक्त फॉडर पर्पज साठी ते काय करणार आहे, प्लांट यूज करणार आहे. म्हणजे हे नॉट सीड बेअरिंग क्रॉप आहे. त्याचबरोबर कोकोनट, नारळ, याच्यापासून आपल्याला काय भेटते? सीड भेटते. जो काही आपला नारळ असतो त्या नारळापासून आपण दुसरं झाड तयार करू शकतो. म्हणजे ते काय झालं? सीड बेअरिंग झालं. समजलं? त्यानंतर दुसरा क्लास आहे आपला बेस्ड इकॉनॉमिक यूज ॲग्रोनॉमिक. आता जे काही इकॉनॉमिक यूज आहे तर त्याच्यामध्ये काय आहे? पहिलं सिरियल्स. आता सिरियल्स म्हणजे काय? की असे क्रॉप्स की ज्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, की जे काही आपण त्याच्यापासून धान्य, तुमचे गहू असेल, बाजरी असेल, मका असेल, जे आपल्याला इडिबल पर्पज साठी जे काही ग्रेन्स, धान्य आपल्याला भेटतं, ते कसे असतात? सिरियल क्रॉप्स असतात. द सिरियल्स फ्रॉम डिराइव्ड इज सेरस विच डिनोटेड ॲज दी गॉडेस. काय केलेलं आहे? जसं की ॲग्रोनॉमीला कसं ॲग्रॉस आणि नॉमस ह्या दोन शब्दामध्ये त्याला डिराइव्ड केलेलं आहे, तसं सिरियल्सला कोणत्या शब्दामध्ये केलेलं आहे? सेरस मध्ये केलेलं आहे. आणि त्यालाच काय बोललं जातं? गॉडेस. समजलं? त्यानंतर सिरियल आर कल्टिवेटेड ग्रासेस ग्रोन फॉर द इडिबल स्टार्ची ग्रेन्स. आपण जे काही सिरियल्स आहे तर ते सिरियल्स आपण कशासाठी ग्रो करतो? कल्टिवेटेड ग्रासेस ग्रोन फ्रॉम देअर इडिबल स्टार्ची ग्रेन्स. आपण काय करतो? ग्रेन साठी काय करतो? ग्रेन पर्पज साठी आपण सिरियल्सला ग्रो करत असतो. दी लार्जर ग्रेन युज्ड ॲज अ स्टेपल फूड. जे काही लार्ज ग्रेन असतात म्हणजे मोठे दाणे, ते आपण काय करतो? एक स्टेपल फूड आपल्या आहारामध्ये आपण काय करतो? खाद्य आपलं फूड म्हणून आपण काय करतो? त्याचा वापर करतो. त्याच्यामध्ये आपण राईस करत असेल, पीठ असेल, तुमची मेज असेल, बार्ले असेल, ओट्स असतील, एक्सेट्रा. हे काय आहेत? आपले एक्झाम्पल आहेत. त्याचबरोबर सिरियल ग्रेन्स कंटेन 60-70% ऑफ द स्टार्च. जे काही सिरियलचे जे काही ग्रेन्स असतात तर त्याच्यामध्ये 60 ते 70% काय असतं? स्टार्च असतं. अँड एक्सलंट एनर्जी रिच फूड फॉर ह्युमन्स. आणि काय होतं? हे खाल्ल्यानंतर आपल्याला काय भेटते? एक एक्सिलंट एनर्जी आपल्यामध्ये काय येते? एक एनर्जी क्रिएट होते. इन ऑलमोस्ट एव्हरी कंट्री अँड रिजन सिरियल प्रोव्हाइडेड ॲज स्टेबल फूड्स. ऑलमोस्ट सगळ्याच कंट्री काय आहेत किंवा सगळे जे काही रिजन आहेत तर त्याच्यामध्ये जे काही सिरियल्स आहेत तर हे स्टेपल फूड प्रोव्हाइड करतं. कारण काय आहे की आपल्याला आहारामध्ये आपण राईस आपल्या आहारामध्ये दररोज असतो, चपाती पण आपल्या आहारामध्ये व्हीट पासून बनते, बरोबर. बार्ली असेल, तुम्ही जिम करत असाल तर तुम्ही प्रोटीनसाठी ओट्स तुम्ही खाता. तर सगळ्या गोष्टी काय आहेत? आपल्या आहारासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. इन वर्ल्ड ए होल ओनली 5% स्टार्ची स्टेपल फूड कम फ्रॉम दी रूट क्रॉप्स. आणि जे काही वर्ल्डमध्ये काय आहे? 5% स्टार्ची स्टेपल फूड आहेत ते कशापासून भेटतं आपल्याला? फ्रॉम दी रूट क्रॉप्स असतील. म्हणजेच काय? कॅसावा असेल तुमचा, पोटॅटो असेल किंवा याम्स असतील, डिपेंडिंग ऑन दी क्लायमेट्स. व्हेअर एज दी रेस्ट इज द फॉर्म सिरियल्स. दी सिरियल्स आर अन एक्सलंट सोर्स ऑफ द फॅट. सिरियल्स पासून आपल्याला काय भेटतं? की जे काही फॅट आहे, सोल्युबल फॅट्स, व्हिटॅमिन ई असेल, विच इज इसेन्शियल फॉर द अँटीऑक्सिडंट. जे काही सिरियल कशाचा सोर्स चांगला आहे? फॅट, सोल्युबल फॅट आणि व्हिटॅमिन ए चा काय आहे? सोर्स आहे. होल सिरियल्स ग्रेन कंटेन 20-30% ऑफ द डेली रिक्वायरमेंट्स ऑफ द मिनरल्स. काय होतं? पूर्ण सिरियल्स मधून, सिरियल ग्रेन मधून आपल्याला काय भेटतं? 20 ते 30% डेली रिक्वायरमेंट भेटते मिनरलची. त्याच्यामधून सेलेनियम असेल, कॅल्शियम असेल, झिंक असेल, कोबाल्ट, कॉपर असेल, ह्या गोष्टींची काय होते? आपल्याला रिक्वायरमेंट भेटते 20 ते 30%. त्यानंतर दुसरं आहे मिलेट्स. आता मिलेट्स म्हणजे काय आहे? की मिलेट्स आर द स्मॉल ग्रेन सिरियल्स. कसे असतात? हे स्मॉल ग्रेन सिरियल्स असतात. त्याचा आपण स्टेपल फूड इन ड्रायर रिजन ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज कॉल्ड एज द मिलेट्स. दे आर ऑल्सो अॅन्युअल ग्रास. ते कसे असतात? अॅन्युअल ग्रासेस असतात. आणि ऑफ द ग्रुप सिरियल ग्रुपमध्ये येणारे अॅन्युअल ग्रासेस असतात. ते काय असतात? मिलेट्स असतात. आता अॅन्युअल ग्रासेस म्हणजे काय? की त्यांची लाईफ सायकल काय होते? की एका वर्षामध्ये किंवा एका सीझन मध्येच काय करतात? ते कम्प्लीट करतात. त्यानंतर पुढचं आहे बट दे ग्रोन इन द लेसर एरिया ऑर लेस इम्पॉर्टन्स. काय आहे ते? जे काय पल्सेस आहेत ते मिलेट्स आहेत, सॉरी, तर ते काय होतात? कमी एरियामध्ये ते ग्रो केले जातात. आणि ते काय? लेस इम्पॉर्टन्स एरिया होज प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमिक्स आर ऑल्सो लेस इम्पॉर्टन्स.
दिस आर ऑल्सो स्टेपल फूड फॉर द पीपल ऑफ द पुअर कंट्री. जे काही पुअर कंट्रीतले पीपल आहेत तर त्यांच्यासाठी काय आहे, जे काही मिलेट्स आहेत तर हे स्टेपल फूड्स आहेत. तर मिलेट्स मध्ये काय येणार आहे, आपली बाजरी सुद्धा काय आहे, पर्ल मिलेट आहे. इन इंडिया, इंडियामध्ये पर्ल मिलेट इज अ स्टेपल फूड्स इन दी राजस्थान. राजस्थानला स्टेपल फूड काय आहे, पर्ल मिलेट. पर्ल मिलेट म्हणजे काय, आपली बाजरी. बट पर्ल मिलेटला सुद्धा काय आहे, की पर्ल मिलेट आपणही खातो. महाराष्ट्रामध्येही बाजरीचा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजरीच्या भाकरी यूज केल्या जातात. म्हणजे पर्ल मिलेट काय आहे, स्टेपल फूड आहे. इन राजस्थानचं मेन स्टेपल फूड आहे. बट आपणही इंडियामध्येही सुद्धा काय करतो, बाजरी आपणही खातो. दी मिलेट्स आर ब्रॉडली क्लासिफाय टू, फर्स्ट आहे मेजर मिलेट्स आणि सेकंड आहे मायनर मिलेट. आता मेजर मिलेट्स मध्ये काय येणार आहे, तर स्वारगम. स्वारगमलाच आपण काय बोलतो, ज्वारी. त्याचं बॉटॅनिकल नेम काय आहे, स्वारगम बायकोला. त्याचबरोबर पर्ल मिलेटला आपण बोलतो बाजरा. पेनिसिटम ग्लॉकम. त्यानंतर तिसरं आहे फिंगर मिलेट्स, त्याला आपण बोलतो रागी. ल्युसिन कोरॅकॅना. त्यानंतर मायनर मिलेट्स मध्ये काय येतं, फॉक्सटेल मिलेट आहे, लिटल मिलेट आहे, कॉमन मिलेट आहे, बनियार्ड मिलेट आहे, त्याचबरोबर कोडो मिलेट्स आहेत. हे काय आहेत, मायनर मिलेट्स आहेत. तर त्यानंतर आलं तिसरं आहे पल्सेस. तर पल्सेस मध्ये सीड ऑफ द लेग्युमिनस प्लांट युज्ड ॲज ए फूड, डाळ. ज्या काही डाळी असतात पल्सेस मध्ये काय येतात, डाळ. बरोबर. हे जे काही डाळी आहेत तर ह्या आपल्याला कशामधून भेटतात, पल्सेस मधून. म्हणजे काही सीड ऑफ द लेग्युमिनस प्लांट आहेत युज्ड फॉर फूड. आपण काय करतो, त्या पल्सेसला लेग्युमिनस सीड आपण यूज करतो फूड म्हणून. त्याच्यामध्ये डाळ असते, त्याच्यामधून काय भेटतं आपल्याला, रिच इन प्रोटीन्स कंटेंट आपल्याला त्याच्यामधून जास्त भेटतं. दी पॉड कंटेनिंग ग्रेन्स इज द इकॉनॉमिक पोर्शन. जे काही त्याचं पॉड्स असतं, पॉड्स म्हणजे काय, शेंगा. ज्या काही आपल्या झाडाच्या ज्या काही शेंगा असतात तर त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, सीड प्रोड्यूस होतं. आणि ते कसं आपल्याला इकॉनॉमिक प्रोडक्शन आपलं असतं, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला इकॉनॉमिक फायदे होऊ शकतात. दी पल्सेस आर प्रेफर फॉर दी प्रोटीन रिच व्हॅल्यू अँड ऑल्सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इन दी क्रॉपिंग सिस्टम. दी वेस्ट ऑफ दी स्टाल्क इज कॉल्ड एज दी हॉर्न्स ऑर स्टोवर्स. जे काही वेस्ट असतात म्हणजे जे काही पॉड्स काढल्यानंतर जो काही बाकीचा जो काही वेस्ट पार्ट असतो प्लॅनचा किंवा स्टाल्क असतील त्याला आपण काय बोलत असतो, हॉर्न्स असे बोलत असतो किंवा स्टोवर्स असे बोलत असतो. दी हॉर्न्स इज युज्ड ॲज ए ग्रीन मॅन्युरिंग. आणि जे काही उरलेला जो काही स्ट्रॉ आहे, स्टाल्क आहे, तर त्याचा आपण ग्रीन मॅन्युरिंग किंवा हाय व्हॅल्यू कॅटल फीड म्हणून सुद्धा काय करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर ग्रीन पॉड्स आर युज्ड ॲज अ व्हेजिटेबल. आणि जे काही ग्रीन पॉड्स असतात तर त्याचा आपण काय करू शकतो, व्हेजिटेबल पर्पज म्हणून त्याचा वापर करू शकतो. म्हणजे काउपी असेल, लबलब असतील. सीड कोट ऑफ दी पल्सेस आर न्यूट्रियस ऑफ दी कॅटल फीड्स. काय करतो आपण, जे काही सीड कोट्स आहेत तर ते आपण कॅटल फीड साठी सुद्धा आपण काय करतो, तर आपण त्याचा काय करू शकतो, कॅटलला देऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे रेड ग्राम. रेड ग्राम का आहे, तर रेड ग्राम पल्सेस मध्ये आहे. तर रेड ग्राम कजानस कजान, रेड ग्राम म्हणजे तूर. त्यानंतर ब्लॅक ग्राम उडीद, फिग्ना मुंगो. त्याचबरोबर ग्रीन ग्राम म्हणजे काय, मूग. फिग्ना रॅडिएटा, काउपी म्हणजे चवळी. फिग्ना अंगुइकुलाटा. त्यानंतर पाचवा आहे बेंगाल ग्राम म्हणजे आपला हरभरा. तर हरभऱ्यामध्ये सिसर एरिएटम. आणि सहावा आहे हॉर्स ग्राम म्हणजे आपलं जे काय हुलगा. तर याचं काय आहे, मॅक्रोटायलोमा युनिफ्लोरम. याचे काय आहे, हे सगळे बॉटॅनिकल नेम्स आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर लेंटिल. लेंटिल मध्ये लेन्स इस्कुलेंटस, सोयाबीन, ग्लायसिन मॅक्स, पीज, पिझम सटायवम, गार्डन बीन्स, लबलब, पर्पोरेस अँड केसरी, लॅथॅरस सटायवस. हे काय आहेत, सगळे आपले पल्सेस क्रॉप्स आहेत. समजलं. त्यानंतर पुढचं आहे ऑइल सीड्स. आता ऑइल सीड्स म्हणजे काय, की असे क्रॉप्स की ज्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, की आपल्याला सीड्स त्याच्यापासून आपल्याला भेटतात. पण त्या सीड्स पासून आपल्याला काय भेटतं, मेन ऑइल भेटतं. त्याच्यामध्ये काय आहे, ग्राउंड नट, अरॅचिस हायपोजिया, सिसम, जे काही तीळ आहे आपलं सिसॅमम इंडिकम, सनफ्लॉवर, हेलियांथस ॲनस, कॅस्टर, त्याच्यामध्ये रिसिनस कम्युनिस, लिनसीड, जे काय आपलं जवस आहे, लिनियस ओसिटा इझिमम. त्याचबरोबर निगर. निगर मधून काय आहे, ब्युजोटिया ॲप्सेनिया. त्यानंतर सॅपफ्लॉवर. द सॅपफ्लॉवर म्हणजे करडई. करडईमध्ये कार्थ्यामप्स इनोक्टिरस.
त्यानंतर रॅपसीड्स म्हणजे मस्टर्ड आपलं आहे, जे काय सरसो आहे आपण त्याला बोलतो. त्याचे काय आहे ब्रासिका ज्युन्सी. बट जे काही सरसोचे जेवढ्या काही स्पेसीज आहेत तर त्याचे जे काही बॉटॅनिकल नेम आहेत तर ब्रासिका स्पेसीज आहेत. समजलं? त्यानंतर ग्राउंडनट. आता ग्राउंडनट काय आहे? दी ग्राउंडनट म्हणजे भुईमुगाच्या शेंगा. दी पॉड्स इज ए इकॉनॉमिक पोर्शन इन दी ग्राउंडनट. पॉड्स काय आहे की आपल्या जे काही भुईमुग आहे तर त्या भुईमुगाला काय येतात? शेंगा येतात. म्हणजे शेंगांना तर आपण काय बोलतो पॉड्स. म्हणजे पॉड्स काय आहे? इकॉनॉमिक पोर्शन आहे ग्राउंडनटचा. अँड कंटेंट 50% ऑइल कंटेंट. त्याच्यामधून आपल्याला काय भेटतं? 50% आपल्याला त्याच्यातून ऑइल कंटेंट भेटत असतं. ही ऑइल इज ए इडिबल ऑर कुकिंग ऑइल. कसं असतं जे काय ऑइल असतं ग्राउंडनटचं ते आपण एक खाण्यासाठी आणि कुकिंगसाठी आपण काय करतो ते ऑइल यूज करतो. आणि त्याचा हर्ब्स म्हणजे जे काही शेंगांची वरची तलबारे असतात ते आपण काय करतो एक कॅटल फीड्स म्हणून काय करतो किंवा मॅन्युअरसाठी आपण काय करतो त्याचा वापर करत असतो. दिस सेल हॅज फ्युल व्हॅल्यू. जे काही सेल आहेत म्हणजे शेंगांच्या वरची जे काही कवच असतं किंवा आवरण असतं ते त्याच्या आपण फ्युल व्हॅल्यूसाठी त्याचा वापर करू शकतो. आणि यूज फॉर दी सॉइल अमेंडेड इज बेड मटेरियल इज द पोल्ट्री फार्म. जे काही शेंगा आहेत किंवा सेल्स आहेत तर त्याचा आपण बेड मटेरियल पोल्ट्री फार्म मध्ये म्हणजे पोल्ट्रीमध्ये तुम्ही काय करता ती भुसाचा तुम्ही भुसा टाकत असता भाताचा भुसा टाकत असता तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता पोल्ट्री फार्म मध्ये बेड मटेरियल्स म्हणून तुम्ही ग्राउंडनट सेल सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर ऑइल केक्स. ऑइल केक्स सुद्धा बनवू शकता ग्राउंडनट पासून युजली ॲज ए फॉडर फॉडर पर्पज साठी कॅटलला तुम्ही वापरू शकता किंवा मॅन्युअल म्हणजे एक मॅन्युअर म्हणजे एक खत सुद्धा तुमचं काय होऊ शकतं त्या केक पासून तुमचं होऊ शकतं. त्याचबरोबर ऑइल इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द वनस्पती अँड सॉफ्ट मेकिंग. जे काही ग्राउंडनटचं ऑइल आहे तर ते काय कशासाठी आता युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ द वनस्पती अँड सोप मेकिंग. जे काही वनस्पती घी आहे त्याचबरोबर सोप साबण बनवण्यासाठी सुद्धा काय होतं ह्या ऑइलचा यूज होत असतो. त्यानंतर सिसम. जे काही आपलं तीळ आहे तर सिसम ऑइल इज द कुकिंग ऑइल अँड इकॉनॉमिक पार्ट्स आर जनरली सीड. जे काही सिसम ऑइल आहे तर त्या सिसम ऑइलचा आपण काय करतो कुकिंगसाठी वापर करतो. त्याचबरोबर इकॉनॉमिक पार्ट्स ऑफ दी जनरली सीड्स इन दी पॉट्स. जिंजरली केक्स इज युज्ड फॉर दी कॅटल फीड. सिसम पासून सुद्धा आपण काय करतो एक ऑइल केक बनवतो आणि त्याचा काय करतो आपण कॅटल फीडला आपण त्याचा वापर करतो किंवा त्याचे कॅप्सूल्स तयार करतो टॅबलेट्स. अँड स्टाल्क्स आर युज्ड फॉर कंपोस्टिंग ऑर बर्निंग पर्पज. जे काही स्टाल्क आहेत तर त्याचा आपण कंपोस्ट म्हणून त्याचा काय करतो वापर करतो. त्यानंतर कॅस्टर. कॅस्टल काय आहे ए सीड केअर्नल ऑफ द कॅस्टल कंटेंट ऑइल. ते काय आहेत सीड पासून आपल्याला ऑइल भेटतं अँड युज्ड ॲज ए मेडिसिनल अँड इंडस्ट्रियल ऑइल. जे काही कॅस्टरचं ऑइल आहे तर ते मेडिसिनल पर्पजसाठी आपण वापरतो किंवा इंडस्ट्रियल ऑइल म्हणून आपण त्याचा वापर करतो. त्याचा सगळ्यात जास्त मोठा वापर होतो इंडस्ट्रीमध्ये. रुब्लिकेशन जे काय रुब्रिकेशन्स जे काय ऑइल असतं तर त्या रुब्रिकेशन ऑइल पर्पजसाठी कॅस्टर वापरलं जातं. कॅस्टर केक्स कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअल. जे काही कॅस्टरचे केक्स आहेत ते आपण काय करतो एक ऑर्गॅनिक खते म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. अँड दी सेल अँड स्टाल्क. जे काही सेल आहे किंवा स्टाल्क आहे उरलेला जो काही वेस्ट मटेरियल तो काय आहे आपण फ्युल पर्पज म्हणून सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर पुढचं आहे मस्टर्ड. मस्टर्ड काय आहे की मस्टर्ड ऑइल इज इडिबल ऑइल अँड सीड आर दी इकॉनॉमिक पोर्शन. जे काही मस्टर्डचं ऑइल आहे तर ते आपण खाण्यासाठी वापरतो इडिबल ऑइल आहे आणि जे काही इकॉनॉमिक पोर्शन आहे सीड त्यासाठी सुद्धा मस्टर्डचा आपण वापर करतो. दी ऑइल केक्स इज द गुड कॅटल फीड. जे काही ऑइल केक आहेत तर त्याचे गुड कॅटल फीड्स म्हणजे जनावरांना खाण्यासाठी एक चांगलं खाद्य आहे. त्यानंतर सॅपफ्लॉवर आणि सनफ्लॉवर काय आहे की ऑइल ॲज ए कुकिंग पर्पज. आपण सॅपफ्लॉवर किंवा सनफ्लॉवरचं तेल काय करतो आपण खाण्यासाठी वापरतो. आणि हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणाला आहे की हार्ट पेशंटसाठी. दिस इज ऑइल. Both of these oil contain more unsaturated fatty acids and used for the heart patient. की ज्यांना हृदयाच्या बिमारी आहेत त्यांच्यासाठी काय आहे की सॅपफ्लॉवर आणि सनफ्लॉवरचं तेल काय आहे इम्पॉर्टंट आहे. दी केक इज युज्ड ॲज ए कॅटल फीड. जे काही केक आहेत त्याच्यापासून सनफ्लॉवर किंवा सॅपफ्लॉवरचं ऑइल काढत असताना जे काही उरलेला जो काही वेस्ट आहे तर त्याच्यापासून आपण काय करतो केक तयार करतो आणि ते कशासाठी आपण वापरतो कॅटल फीड म्हणून सुद्धा वापर करू शकतो. ऑल्सो ऑर्गॅनिक मटेरियल आणि त्याचा आणखी काय होतो ऑर्गॅनिक मटेरियलचा वापर ऑर्गॅनिक मटेरियल सुद्धा त्याच्यापासून वापर करू शकतो. त्यानंतर निगर दी
सीड इज द इकॉनॉमिक पोर्शन युज्ड ॲज अ सोप मेकिंग. जे काही निगर आहे तर त्याचा आपण वापर कशासाठी करतो सीडचा? सोप मेकिंग साठी करतो किंवा पेंट, वार्निश अँड लाईट लुब्रिकंट. जे काही आपण कलर देत असताना कलरमध्ये जे काही लिक्विड्स आपण जे ऑइल आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो कलरमध्ये आणि नंतर घराला मारतो त्याचा कशाचं असतं ते निगरपासून ते बनवलेलं असतं. अँड क्रॉप इज जनरली अँड इंडस्ट्रियल क्रॉप्स. हे काय आहेत? निगर म्हणजे एक इंडस्ट्रियल क्रॉप्स आहेत. त्यानंतर पुढचं क्रॉप आहे लिनसीड. ऑइल एक्सट्रॅक्टेड फ्रॉम दी सीड युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ दी पेंट अँड वर्निश. लिनसीडचा सुद्धा वापर कशासाठी केला जातो? पेंट अँड वर्निश साठी काय केलं जातं? त्याचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचं आहे शुगर क्रॉप्स. आता शुगर क्रॉप्स मध्ये काय आहे? पहिला शुगर क्रॉप्स. आता शुगर क्रॉप्स कल्टिवेटेड फॉर दी शुगर. शुगर क्रॉप्स काय करतो आपण? ऊस कशासाठी वापरतो? शुगर साठी लावतो. ज्यूस एक्सट्रॅक्टेड फ्रॉम दी स्टेम ऑफ दी शुगर केन युज्ड फॉर जॅगरी ऑर शुगर. जे काही ज्यूस आपण काढतो शुगर केन पासून त्या स्टेम पासून आपण काय करतो? ज्यूसला एक्सट्रॅक्ट करतो. त्याचं काय आहे? त्याच्यापासून आपण जगरी आणि शुगर म्हणजे तुम्ही साखर आणि गुळ तुम्ही काय करता? तयार करता. नंबर ऑफ दी बाय प्रोडक्ट. आणि त्याच्यानंतर साखर तयार केल्यानंतर काय होतं? त्याच्यापासून नंतर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत, नंबर्स ऑफ बाय प्रोडक्ट्स आपल्याला भेटतात. त्याच्यामध्ये मोलॅसिस असेल, तुमची ऊसाची मळी असेल, बॅगायसिस असेल, फायब्रस रेसिड्यूज म्हणजे तुम्ही ऊसाचा ज्यूस काढल्यानंतर जो काही चगाळा राहतो त्याला आपण बोलतो. त्यानंतर प्रेसमड असेल, ऑप्टेन फ्रॉम दी शुगर इंडस्ट्री. हे कशापासून भेटतं आपल्याला? शुगर इंडस्ट्री पासून आपल्याला हे सगळे बाय प्रोडक्ट्स आपले तयार होतात. ते मोलॅसिस जे असतात, ऊसाची मळी युज्ड फॉर दी अल्कोहोल अँड ईस्ट फॉर्मेशन. ऊसाच्या मळीपासून अल्कोहोल सुद्धा आपण तयार करू शकतो किंवा ईस्ट फॉर्मेशन आपण करू शकतो. अँड बगास फॉर पेपर मेकिंग अँड फ्यूल. आणि जे काही बगास आहे, जे काही ऊसाचं सगळं असेल, फायब्रस रेसिड्यूज असतील, त्याच्यापासून आपण काय करू शकतो? पेपर तयार करू शकतो किंवा फ्यूल पर्पज साठी आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर प्रेसमड युज्ड फॉर दी सॉइल अमेंडमेंट्स. हिअर ॲज दी ट्रॅश. ट्रॅश मध्ये म्हणजेच काय? ग्रीन लिप्स किंवा आणि ड्राय फॉलिएज म्हणजेच काय? ट्रॅश युज्ड फॉर दी कॅटल फीड्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. समजलं? अँड ट्युबर्स अँड टॉप्स आर युज्ड फॉर दी फॉर्डर फॉर दी कॅटल. जे काही शुगर बीट्स आहेत, तर शुगर क्रॉप्स मध्ये शुगर बीट्स पण आहेत. तर शुगर बीट्स कसे असतात? ट्युबर्स फॉर्म्स होतात युजली फ्रॉम एक्सट्रॅक्शन ऑफ दी शुगर. जे काही ट्युबर्स आणि टॉप्स आहे म्हणजे आपण काय करतो? तुम्ही बीट पाहिलेलं असेल, त्या बीट्सचा तुम्ही काय करता? ट्युबर्स म्हणजे तो काही कंदमुळ असतं. खाली जे काही बीट्स येतात जमिनीच्या खाली ते ट्युबर्स असतात. तर ते ट्युबर्स पण आपण कॅटल पर्पज साठी वापर करू शकतो किंवा जे काही वरचा टॉप पोर्शन आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे पानं असतील, पाला असेल, तर तो सुद्धा आपण काय करू शकतो? कॅटल फीड साठी वापर करू शकतो. त्यामध्ये शुगर केनचं बॉटॅनिकल नेम काय? सॅकॅरम ऑफिसिनारम. आणि शुगर बीटचं काय आहे? बीटा वुल्गॅरिस. समजलं? त्यानंतर फायब्रस क्रॉप्स. फायब्रस क्रॉप्स काय आहे की ज्याच्यापासून आपण काय करतो? फायबर प्रोडक्शन करू शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ दी फायबर्स क्रॉप्स आहेत. पहिला आहे सीड फायबर. सीड फायबर काय? कॉटन सीड पासून आपण फायबर एक्सट्रॅक्ट करू शकतो. त्याचबरोबर स्टेम फायबर्स क्रॉप्स आहेत. ज्यूट आणि मेस्टा क्रॉप पासून आपण स्टेम फायबर्स ज्यूट मधून आपण ज्यूटच्या क्रॉपच्या स्टेम मधून आपण फायबर एक्सट्रॅक्ट करू शकतो. त्यानंतर लिप फायबर. जे काय ॲगावे अँड पाइनएप्पल आहे तर त्याच्या लिप मधून आपण काय करू शकतो? फायबर एक्सट्रॅक्ट करू शकतो. समजलं? त्यानंतर पुढचं आहे कॉटन. आता कॉटन काय आहे? इट इज द इम्पॉर्टंट फायबर क्रॉप्स इन दी वर्ल्ड. काय आहे की कॉटनचा आपण काय करतो? इम्पॉर्टंट फायबर साठी हे क्रॉप्स यूज केलं जातं. यूज द फॉर दी गार्मेंट पर्पज. तर तुम्ही काय करता? कॉटनचे शर्ट्स घालता. तर काय आहे? गार्मेंट पर्पज साठी काय करता? कॉटन काय आहे? फायबर क्रॉप्स आहेत वर्ल्ड मध्ये. सीड फॉर दी कॅटल फीड्स अँड ऑइल इज इडिबल पर्पज. जे काही कॉटनचं जे काही सीड आहे तर ते कॅटल फीड साठी किंवा ऑइल इडिबल पर्पज साठी सुद्धा वापर केला जातो. त्याचबरोबर लिंट जे काही कपास सीड आहे हॅज इंडस्ट्रियल व्हॅल्यू. फायबर अँड स्टाल इज ऑफ दी फ्यूल नेचर. जे काही लिंट आहे कपास सीड त्याच्यापासून आपण काय होतं? एक फायबर सुद्धा एक्सट्रॅक्ट केले जातात किंवा जे काही स्टाल्क असतात तर ते फ्यूल नेचरसाठी वापरले जातात. त्यानंतर ज्यूट, सनहेम आणि मेस्टा असेल तर दी फायबर ऑप्टेन फ्रॉम दी स्टेम युजली ॲज गन्नी बॅग्स अँड रोप्स. जे काही ज्यूट्स किंवा सनहेम्प आहेत तर यांच्यापासून फायबर कुठून एक्सट्रॅक्ट केले जातात? स्टेम मधून एक्सट्रॅक्ट केले जातात. त्याच्यापासून काय केले जातात? गन्नी बॅग्स बनवले जातात म्हणजे पिशव्या बनवल्या जातात किंवा जे काही रोप्स असतात म्हणजे आपली जे काही दोरे बांधण्यासाठी आपण दावं यूज करतो, रस्सी, तर त्याच्यापासून काय ज्यूट आणि सनहेम्प पासून ते बनवले जातात. आणि स्टेम इटसेल्फ इज युज्ड ॲज ए फ्यूल. आणि जे काही स्टेम आहे तर त्याच्यापासून काय केलं जातं? फ्यूल तयार केलं जातं. दी सनहेम्प इज युज्ड फॉर बोथ स्टेम फायबर अँड ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. जे काही सनहेम्प आहे तर त्याच्यापासून स्टेम फायबर पण होऊ शकतं आणि त्या स्टेम पासूनच काय होऊ शकतं? ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप सुद्धा ते काय
होतं. त्यानंतर पुढचं आहे फॉडर किंवा फॉरेज. तर फॉडर काय आहे की आपण जे काही जनावरांना फीडिंगसाठी जे काही ॲनिमलला आपण टाकतो त्याला आपण काय बोलतो फॉडर्स. जे काही व्हेजिटेटिव्ह मॅटर आहेत, फ्रेश ऑर प्रिझर्व्ह युटिलाइज्ड आहेत मॅटर, ते काय करतो आपण फीड्स फॉर ॲनिमल्स. ॲनिमल्सला आपण चारा म्हणून वापरतो त्याला बोलतो फॉडर किंवा फॉरेज. त्यामध्ये काय असतात हेज, सायलेज, पाश्च्युअर अँड फॉडर. तुम्ही त्याच्यामध्ये सायलेज तुम्ही मुरघास पण टाकता. त्याचबरोबर पाश्च्युअरेज किंवा कॉन्सन्ट्रेटेड असतात तुम्ही काय करता भुसा, सरकी, कांडी, पेंट तुम्ही आणता जे टाकता. आणि जे काही फॉडर आहेत तर हे काय असतात फॉडर. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पहिला आहे ग्रास. ग्रासमध्ये बाजरा, नेपियर ग्रास असेल, गुनिया ग्रास असेल, फॉडर सॉर्गम, फॉडर मेज असेल. त्यानंतर लेगुमिनस मध्ये लुसरेन असेल. समजलं. त्यानंतर पुढचं आहे स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स म्हणजे काय दी क्रॉप प्लांट्स ऑर दिस प्रोडक्ट यूज ॲज अ फ्लेवर, टेस्ट अँड ॲड कलर्स टू दी फ्रेश प्रिझर्व फूड. म्हणजेच काय स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स म्हणजे काय की असं क्रॉप प्लांट्स की त्याचे जे काही प्रोडक्ट्स असतात तर ते तुम्ही काय करता कुकिंगच्या टाइमला एक फ्लेवर यावा म्हणून तुम्ही मसाला टाकता, टेस्ट यावा म्हणून मसाला टाकता आणि त्याच्यावरती कलर यावा तरी यावा म्हणून तुम्ही काय करता जे मसाले ऍड करतात तर त्याला बोलतात स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. त्यामध्ये एक्झाम्पल जिंजर, आलं, जे काही जिंजर आहे तुमचं, गार्लिक आहे, लसूण, फेनुग्रीक आहे, क्युमिन, टर्मरिक, हळद असेल, चिलीज, तुमची मिरची पावडर असेल, ओनियन आणि कोरिएंडर असते. हे कशाचे एक्झाम्पल आहेत स्पायसेस अँड कॉन्डिमेंटचे एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये नंतर मेडिसिनल प्लांट्स. क्रॉप यूज द प्रिपरेशन ऑफ द मेडिसिन. तर असे क्रॉप्स की ज्यांच्यापासून आपण काय करतो एक मेडिसिन्स म्हणजे औषधसाठी वापरतो. त्याच्यामध्ये टोबॅको असेल, मिंट असेल एक्सेट्रा. त्यानंतर पुढचं आहे बेवरेज. बेवरेज म्हणजे काय की त्या प्रोडक्ट पासून आपण काहीतरी वेगळा प्रोडक्ट तयार करू शकतो. दी प्रोडक्ट्स ऑफ द क्रॉप यूज द प्रिपरेशन ऑफ द मिल्क ॲग्रेएबल वर सायम्युलेटिंग ड्रिंकिंग साठी आपण त्याचं काही प्रोडक्ट करू शकतो. म्हणजे टी पासून तुम्ही चहा बनवू शकता, कॉफी पासून तुम्ही कॉफी तयार करू शकता, कोकोआ प्लांटेशन क्रॉप्स आहेत. समजलं. त्यानंतर तिसरं आहे आपलं सायंटिफिक ऑर बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. तर सायंटिफिक ऑर बॉटॅनिकल क्लासिफिकेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जे काय ग्रुप ग्रास आणि लेगुम्स आहेत तर हे काय आहेत त्याची कॅटेगरी दिलेली आहेत. तर काय आहेत की किंगडम. किंगडम ग्रुपमध्ये काय आहेत ग्रासेस प्लांट आहेत, लेगुमिनस प्लांट आहेत. त्यानंतर डिव्हिजन ग्रुपमध्ये परमॅटोफायटा ग्रास, परमॅटोफायटा लेगुम्स. सब डिव्हिजन ग्रुपमध्ये अँजिओस्पर्मी ग्रास आहेत, अँजिओस्पर्मी लेगुम्स आहेत. क्लास कुठला आहे ग्रासचा मोनोकॉटिलेडॉनिस आणि लेगुम्स कसे असतात डायकॉटिलेडॉनिस असतात. त्यानंतर ऑर्डर कशी आहे ग्रासची ग्रामिनेल्स आणि लेगुमची कशी आहे रोसेल्स. त्यानंतर फॅमिली काय आहे ग्रासची ग्रामिनिया फॅमिली आहे, लेगुमची काय आहे लेगुमिनस या फॅमिली आहे. त्यानंतर ट्राईब्स काय आहे ग्रासचा हॉर्डी आणि लेगुम्सला नो. त्यानंतर जिनस काय आहे ग्रासचा ट्रिटिकम आणि लेगुमचा काय जिनस आहे मेडिकॅगो. त्यानंतर स्पेसिस काय आहे एस्टिवम स्पेसिस आहे ग्रासची फिट. आपण काय पाहतोय ग्रासमध्ये जे काही क्रॉप पाहत आहे तर त्याला आपण कशाचं पाहत आहे फक्त फिटचं पाहत आहे आणि लेगुम मध्ये फक्त अल्फा अल्फाचं चेक करत आहे. म्हणजे काही स्पेसिस आहे फिटची तर ती एस्टिवम आहे आणि लेगुम मध्ये काय आहे ती सटॅवा आहे. समजलं. हे काय पाहिलं आपण बेस्ड ऑन सायंटिफिक ऑर बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. त्यानंतर आपल्याला पाहायचंय बेस्ड ऑन सीजन. त्याच्यामध्ये सीजन किती असतात एक खरीप असतो, एक रब्बी असतो आणि एक काय असतो समर असतो. आणि बेस्ड ऑन क्लायमॅटिक कंडिशन हा शेवटचा पाहिजे. तर खरीप सीझन मध्ये जर पाहिलं तर खरीप सीझन कधी चालू होतो जून जुलै पासून तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत काय असतात खरीप सीझन असतात. त्याला आपण काय बोलतो खरीप क्रॉप. त्याच्यामध्ये ज्या सीझन मध्ये जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपण जे काही क्रॉप्स लावतो त्याला आपण बोलतो खरीप क्रॉप्स. त्यामध्ये एक्झाम्पल असेल राईस, मेज, कॅस्टर आणि ग्राउंड हे काय आहेत खरीप क्रॉप्स आहेत. त्यानंतर रब्बी. रब्बी कधी चालू होतो ऑक्टोबर नोव्हेंबर पासून तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत काय असतात रब्बी सीझन असतो. त्याच्यामध्ये कसं असतात कोल्ड ड्राय वेदर असतं म्हणजे थंडी असते. बरोबर. त्याचे जे काही एक्झाम्पल आहेत फीट, मस्टर्ड, बार्ली, ओट्स, पोटॅटो, बेंगाल ग्राम, बर्सिन, कॅबेज अँड कॉलीफ्लावर हे काय आहेत रब्बी क्रॉपचे एक्झाम्पल आहेत. नंतर समर क्रॉप्स की जे काही उन्हाळ्यामध्ये आपण क्रॉप्स लावतो म्हणजे फेब्रुवारी मार्च ते मे जून मध्ये रिक्वायर वार्म ड्राय वेदर असतात. म्हणजे कसे असतात एक उष्ण हवामान असतं. जे एक्झाम्पल ब्लॅकग्राम, ग्रीनग्राम, सिसम आणि काउपी हे काय आहेत समर क्रॉप्स आहेत. समजलं. त्यानंतर पुढचं आहे बेस्ड ऑन क्लायमॅटिक कंडिशन. आता क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ट्रॉपिकल क्रॉप्स. ट्रॉपिकल क्रॉप्स कुठले आहेत कोकोनट आणि शुगर केन. सब ट्रॉपिकल क्रॉप्स कुठले आहेत राईस अँड कॉटन. टेम्परेट क्रॉप्स. टेम्परेट म्हणजे काय की ज्यांना थंडी लागते थंडीमध्ये वाढणारी फीट आणि बार्ली. आणि पोलर क्रॉप्स मध्ये ऑल पाईन्स आणि जे काही पाच्योर ग्रासेस आहेत तर हे कसे असतात पोलर क्रॉप्स मध्ये असतात.
तर अशा पद्धतीने आपला जे काही आजचा टॉपिक होता सेकंड नंबरचा, तर तो काय होता फील्ड क्रॉप्स अँड क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट इकॉलॉजी अँड इकोसिस्टीम हा आपला काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला सेमिस्टरचे किंवा ॲग्रोनॉमीचे लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. धन्यवाद.